नमस्कार. आता श्रावण महिना लागला आहे, तर आता आपण फक्त टी व्हीवर ॲडव्हर्टाईज बघायची. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. ती फक्त टी व्हीवर बघायची आणि ऐकायची. आता 2 महिने कोणीच अंडी वगैरे खाणार नाही. अंडी नाही आणि भुर्जी पण नाही, फक्त गुरुजी. म्हणजे अंडा भुर्जी नाही, फक्त गुरुजी. आणि हे पण नाही, असं नाव पण नाही घ्यायचं. कारण आता श्रावण लागलं आहे. अबा तोबा, अबा तोबा असं करायचं. आपण लहानपणी करायचं तसं. आणि आणखी एक सांगायचं मला, आपल्याकडे काल दिव्याची आवाज झाली, दिव्याची अमावस्या झाली. आपण ते दिवे छान घासले, पुसले, त्याची पूजा केली. तर बऱ्याच लोकांच्या असे मला हे झालं, की तुम्ही ते लावून का नाही टाकली? पण ती प्रत्येकाची पद्धत असते. आणि आपल्याकडे कसा बैलपोळा असतो, तर बैलपोळ्याला आपण त्या बैलांना वर्षभर ते आपल्याकडे राबतात. तर त्याला एक दिवस आपण विश्रांती देतो त्या बैलांना. तसंच ह्या दिव्यांचं सुद्धा आहे मला वाटतं, की ते आपल्याला उजेड देतात, तेवतात, आपल्या घरात शांतता निर्माण करतात. तिन्ही सांजेला आपण ते लावतो, म्हणून त्यांना आपण वर्षातून एकदा अशी विश्रांती दिली पाहिजे. आणि दिवसभरच फक्त हो, संध्याकाळी तर आपण त्यांना लावतोच. तर असाही माझा हेतू, असा उद्देश आहे, की असं वाटतं मला. आणि म्हणून आपण ते संध्याकाळी लावायचे. त्याच्यानंतर ते दिवे ज्यावेळेस घासले, त्यावेळेस मला आठवण झाली, की तसाच माझ्याकडे पितळी स्टोव्ह होता. माझी मुलं खूप लहान होती आणि स्टोव्हवर मी स्वयंपाक करायची. बऱ्याच जणांनी केला असेल. आता जे कोणी कोणी चुलीवर करतं, तर त्यावेळेस मी स्टोव्हवर स्वयंपाक करायची. तो स्टोव्हसुद्धा खूप घासायला लागायचा. त्यावेळेस फार वाईट वाटायचं. हात सगळे हात काळे व्हायचे, असं तसं. खूप खूप वाईट वाटायचं. पण आता मी काय करते, पितांबरी, चिंच भिजवून ठेवते, हँग्लोव्ज घालते हातात, नाहीतर मग 2 कॅरी बॅग घालते आणि हात काळे नाही होऊ देत आणि हात घासते. कारण माझं हे एक धोरण आहे, आपले लाड आपणच करायचे, आपल्यावर प्रेम आपणच करायचं, आपल्याला आपणच जपायचं, असं मला नेहमी वाटतं. आणि आता काय झालं आहे, आपल्याकडे इंडक्शन आल्या, गिझर आले, त्याच्यानंतर शेगड्या आल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गॅसच्या. आणि त्यावेळेस रॉकेलला रांग लावायला लागायची. आता आपल्याकडे 2-2, 3-3 सिलेंडर आलेत. असं हे सगळ्या सुखसोयी आल्यात, पण त्यावेळेस नव्हतं. आणि पण तरी बायकांना म्हणजे त्यावेळेस स्टोव्ह घासायचो आम्ही. कोणी कोणी चुली सारवायचं. त्याच्यानंतर शेगड्या नीट करायचे. पण आता सध्या त्यांना गॅस पुसायचा सुद्धा कंटाळा आहे. तर इतका आळस करू नका. धन्यवाद.